पंतप्रधान आणि स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले शेवटचे देशाचे पंतप्रधान भारताने आज गमावलेत। आपल्यासोबत सुनील तटकरेजी फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। सुनील तटकरेजी, हा मोठा धक्का काँग्रेससाठी आहे, मात्र त्यासोबतच देशाच्या दृष्टीने सुद्धा एक मोठी हानी आहे। निश्चितच या देशाची फार मोठी हानी मनमोहन सिंग यांच्या दुःखद निधनाने झालेली आहे। देशाची अर्थव्यवस्था जेव्हा ढासळली त्यावेळेला नरसेवाच्या नेतृत्वाखाली जागतिक मुक्त अर्थव्यवस्था या देशाने स्वीकारली, त्याचे जनकच मनमोहन सिंग म्हणून ओळखले गेले। आज देशाला जागतिक स्तरावरती आर्थिक स्तर उंचवण्यामध्ये त्यांचा मोलाचा सिंहाचा वाटा राहिला आणि युपीएचं नेतृत्व 2 वेळ करत असताना त्यांच्या नेतृत्वाबद्दलचा एक आदर देशभरामध्ये तर नक्कीच होता, पण जागतिक पातळीवरती या देशाचा गौरवण्यामध्ये उंचवण्यामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं योगदान फार मोठ्या प्रमाणात राहिलं। कमी बोलत पण निग्रहाने या देशाची वाटचाल गौरवशाली पद्धतीने त्यांनी केलेलं कार्य या देशासाठी नक्कीच स्फूर्तिदायी आहे। आज देश एका अर्थतज्ञाला, देश एका स्वातंत्र्य सेनानीला, देश एका उत्तम प्रशासकाला गमावलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी विनम्रपणाची भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो।